राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। बोला पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। समर्थासी काही बोलवे ना पाही, मनोनिया पायी ठेविला माथा। समर्थ भेटला काय त्या मागावे, जन्माचे सांगावे जन्म दुःख। तुझी भेटी होता हरली सर्व चिंता, जेते नाही वार्ता प्रपंचाची। गणेशनाथ म्हणे तुची सर्व साक्ष, सद्गुरु गोरक्ष कृपावंता। समर्थ भेटला काय त्या मागावे, जन्माचे सांगावे जन्म दुःख। जन्माचे सांगावे जन्म दुःख। महायोग पीठे तटे भीमरत्या, वर पुंडरीकाय दातो मुनुंद्रे। समागत्य तिष्ठन्त स्वानन्दकन्दम्, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता घडे पुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयांचे केलिया चिंतन, होय सकल विद्येचे अधिकरण। ते वंदू श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कारोनी आता। सुखाचे उद्गार तूच बोलविसी, तुझवी नको नासी सांगू देवा। श्रोता आणि वक्ता तुची सद्गुरुनाथा, सांगू तुझी कथा तुझ पासी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्याच अभंगातील अभंगावर चिंतन करण्याच्या उद्देशाने प्रत्येक एकादशी निमित्त जी आयोजित प्रवचन सेवा आहे ती आज मज पामराकडे प्राप्त झाली आहे। आज उत्पत्ती एकादशी निमित्त सेवेसाठी घेतलेला अभंग हा श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज यांच्या अभंग गाथेतील 317व्या क्रमांकाचा आहे। प्रस्तुत अभंगात श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांनी साधकाला एक उपदेशपर मार्ग सांगितला आहे की जेव्हा आपल्या आयुष्यात सद्गुरु प्रकट होतात, सद्गुरूचं दर्शन घडतं, तेव्हा आपण त्यांना काय मागावं, त्यांच्याशी आपण कशा प्रकारचा संबंध ठेवावा
याचे स्वरूप प्रस्तुत अभंगात श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज सांगतात. समर्थासी काही बोलवे ना पाही, म्हणून या पायी ठेविला माथा. प्रथम चरणात श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज सद्गुरूला समर्थाची उपमा देतात. कारण या जगामाझी जर कोण समर्थ असेल तर एक तो परमेश्वर परमात्मा, ज्याने हे विश्व बनवलं, ज्याने सर्व जीव जड मात्र प्राणी पशु पक्षी जे काय आपल्याला चराचर दिसतं ते सर्व काही हा बनवणारा, चालवणारा आणि त्याला नियंत्रित करणारा हा परमेश्वर परमात्मा आहे आणि तोच एकमेव समर्थ आहे. जर आपण मनुष्य देही जर कोण स्वतःला समर्थ म्हणून घेत असेल तर ते पूर्णतः एक मीत आहे किंवा त्याला आपण एक मृगजळ आहे तसं आपण स्वतःला समर्थ समजून घेणं. कारण मुळात आपल्या अधीन, आपल्या स्वाधीन अशी या सृष्टीतली एकही गोष्ट नाही. माझी बहिणाबाई म्हणते की आला श्वास गेला श्वास, एका श्वासाचं अंतर. आपण अहंकारात येऊन, गर्वात येऊन मोठमोठ्या गोष्टी बोलतो. मी याव केलं, मी त्याव केलं असं जगाला ओरडू ओरडू सांगतो. पेपरमध्ये ही बातमी ती बातमी देतो. स्वतःला खूप काही म्हणून घेतो. परंतु माझी बहिणाई म्हणते, अरे आपल्या हातात आहेच काय? साधा एक श्वास आपल्या हातात नाही. जर एक श्वास घ्यायचा म्हणलं तरी त्या परमेश्वराची आज्ञा लागते. त्याच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान हलत नाही. मग तिथं आपण जिवंत कसं राहू शकू? म्हणून सीधे प्रस्तुत अभंगात श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की असे सद्गुरू, कारण देवात आणि सद्गुरूत भेद नाही, देवात आणि संतांत भेद नाही. म्हणजे तुकोबाराय म्हणतात की माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु. जे सामर्थ्य देवापाशी आहे तेच सामर्थ्य संतापाशी आहे, तेच सामर्थ्य सद्गुरूपाशी आहे. म्हणून या जगात जर समर्थ कोण असेल, एक देव आणि दुसरे संत, आणि संताचं स्वरूप म्हणजे सद्गुरू आहेत. आणि असे सद्गुरू जर आपल्या आयुष्यात आले, समर्थासी काही बोलवे ना पाही, तर संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की खून जाना. तुम्हाला जर ती निशाणी ओळखायची असेल की खरा सद्गुरू आपल्याला भेटला का नाही, तर त्या सद्गुरूच्या समक्ष गेल्यानंतर आपली वाचा मुखी होते. आपण बधीर होऊन जातो, आपणाला समजत नाही आपण कुठे आहोत, कसे आहोत, कोण आहोत. जेव्हा अशी अवस्था बनेल तेव्हा समजून जावा की तो आपणाला समर्थ भेटला, सद्गुरू भेटला. अन्यथा जर आपण अंतकरणात काहीतरी प्रपंचिक इच्छा ठेवून सद्गुरूचा शोध घेत असू तर अशानं आपल्याला आयुष्यात कधीही सद्गुरू समर्थ भेटणार नाही. मुळात एक चिंतन आहे की शिष्याने सद्गुरूचा शोध घेण्यापेक्षा शिष्याने आपली साधना करावी. जेव्हा परमेश्वराच्या मनात येईल की याची साधना सफल होत आहे, तेव्हा जसं ध्रुव बाळाच्या आयुष्यात, भक्त प्रल्हादाच्या आयुष्यात नारद रूपाने सद्गुरू प्रकट झाले, महर्षी वाल्मिकींच्या आयुष्यात जसं नारद रूपाने सद्गुरू प्रकट झाले, तसं परमेश्वर परमात्मा त्या शिष्याच्या उद्धारासाठी सद्गुरू पाठवत असतात. म्हणून शिष्याने ते परिश्रम घेऊ नये सद्गुरू शोधण्याचा. जसं एखादा फळ बहारून आलं, ते पिकलं, पाडा आला त्या फळाला, आंब्याला, की ऑटोमॅटिक पोपट ते त्या पिकल्या पाडाला आलेल्या आंब्यावरती जाऊन त्याची चव घेतो. अगदी तसं एकदा का आपली साधना सफल झाली, आपली साधना वृद्धिगत झाली की बरोबर त्या सद्गुरूला कळतं की आता या शिष्याला पुढच्या मार्गासाठी, पुढच्या या भवसागरातून उतारून जाण्यासाठी गरज आहे. आणि ते सद्गुरू त्या शिष्याच्या आयुष्यात येतात. म्हणून येथे संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की एकदा का तो समर्थ आपल्या आयुष्यात आला की आपणाला काही बोलण्याची गरज नाही. कारण
अंतरीचा तो जाणतो, त्याला काय सांगणार आहात, त्याच्यापासून काय लपवणार आहात. एक खूप छान असं एक भारुड आहे की त्यात ते म्हणतात की पाप करुनी पापी मन हे पुण्य जगाला धावतैर. पाप करुनी पापी मन हे पुण्य जगाला धावतैर. काय काय करतोस भल्या माणसा सार देवाला कळतंय र. म्हणजे आपण जे काही करतो त्या सर्व गोष्टीचा साक्षी हा परमेश्वर परमात्मा म्हणजेच आपला हा आत्मा आहे. म्हणून आपण काय करतो, कसं वागतो हे सद्गुरूला, समर्थ व्यक्तीला सांगण्याची गरज नाही, कारण ते अंतःकरणाचा सगळा भाव जाणतात. एक महाभारतातील एक गोष्ट आहे की अर्जुनाच्या अंतःकरणातला भाव ओळखून श्रीकृष्ण परमात्म्याने सुभद्रेचं स्वरूप धारण केलं आणि अर्जुनासमोर प्रकट झाले. जर भक्ताच्या अंतःकरणात जी काही इच्छा चालत असते तो समर्थ सद्गुरू ओळखतो आणि तशी ती इच्छा पूर्ण करतो. म्हणून येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की समर्थ असे काही बोलवे ना पाही. आपल्याला काही एक बोलण्याची गरज नाही. जर आपल्या आयुष्यात समर्थ आला ना की म्हणून या पायी ठेविला माता. फक्त आपण एकच गोष्ट करावी की त्यांच्या चरणावरती माथा ठेवावा. हा माथा चरणावर ठेवल्याबरोबर आपल्या आयुष्यात काय बदल होईल त्याचं स्वरूप माझे शांतीभ्रम एकनाथ महाराज सांगतात की अवघेचे त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. आम्ही हे चित्त काय केलं की या जगन्नाथाच्या जनार्दन स्वामींच्या चरणावरती ठेवलं. ठेवल्याबरोबर आमच्या आयुष्यात काय झालं की आम्हाला हे सगळं त्रैलोक्य, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता वाटू लागलं. तिथं आम्हाला आता द्वैत भाव राहिला नाही, भेदाभेद राहिला नाही, मी तू पणा राहिला नाही. तर जे काही आहे ते सर्व काही हा परमेश्वर आहे. परमेश्वरम स्वरूप आहे. सर्वच्या जळीस्थळी काष्टी पाशांनी तोच भरून उरला आहे. हा जेव्हा भाव आपल्या अंतःकरणात प्रकट होतो, हा भेदाभेद जेव्हा गळून जातो, तेव्हा माझे शांतीभ्रम एकनाथ महाराज म्हणतात की अवघे चित्रलोक्ये आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. आणि तो मग आम्हाला माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन हा भाव तिथे माझे शांतीभ्रम एकनाथ महाराज सांगतात की आम्हाला आमचं सोयरे, धायरे, माता, पिता सगळ्या स्वरूपात तो परमेश्वर परमात्मा दिसायला लागतो. म्हणून आपल्या आयुष्यात एकदा का समर्थ प्रकट झाला की आपण काय करावं, त्यांच्या पायी माथा ठेवावा. दुसरं काही एक आपल्याला करण्याची आवश्यकता नाही. समर्थ भेटायला काय त्या मागावे. जर आपल्या आयुष्यात समर्थ प्रकट झाला तर त्याला आपण काय मागावं, काही मागू नये. तर काय करावं, जन्माचे सांगावे जन्म दुःख. काय त्यांना आपण जन्माचं दुःख सांगत बसावं. येथे संत सद्गुरू गणेशनाथ महाराज समजून एक शब्द वापरतात की जन्माचे सांगावे जन्म दुःख. येथे असं म्हटलं नाही त्यांनी की जन्माचे सांगावे सुख दुःख. मुळात जन्माला येणंच हे दुःखाचं कारण आहे. परत संपूर्ण आयुष्य जगताना माझे तुकोबाराय म्हणतात की सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. ह्या संसारात खूप दुःख आहे. आणि मग सर्वसामान्य जनतेकडे माझ्या नातांनी पाहिलं असेल की सद्गुरू म्हणून भरकटणारे हे लोक जेव्हा एखाद्या भोंदू बाबाकडे जातात तेव्हा ते काय सांगत बसतात की आम्हाला मूल नाही, आम्हाला बाळ नाही, आम्हाला धन नाही, आम्हाला संपत्ती नाही, आम्हाला नोकरी नाही, आम्हाला घर नाही, दार नाही. आणि अशा साऱ्या गोष्टी त्या भोंदू बाबा पुढे मांडून त्याच्याकडून स्वतःची फसगत करून घेतात. परंतु येथे गणेशनाथ महाराज म्हणतात की असं दुःख कधीही सांगत बसू नका सद्गुरूला. जर खरा सद्गुरू आपल्या आयुष्यात आला ना तर मग काय करा, शांत राहा, त्याच्या चरणावरती माथा ठेवा आणि स्वतःच्या उद्धाराची अपेक्षा अंतःकरणात ठेवून त्यांच्या सेवेत दृढ राहा. जर आपण त्यांच्या सेवेत दृढ राहिलो तर आपल्या आयुष्याचा उद्धार होईल. त्या सद्गुरूची कृपा आपणावर अखंडित राहील आणि खरा परमार्थ, खरा
जे माझ्या श्रीकृष्ण परमात्माने अर्जुनाला गीतेमध्ये सांगितलं, जे माझ्या श्रीकृष्ण परमात्माने उद्धवाला भागवतात सांगितलं, जे माझ्या शुक मुनींनी राजा परीक्षितीला सांगितलं, ते सर्व ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून जेव्हा शेवटचा दिवस येईल, जेव्हा तो काळ आपली वाट पाहेल, तेव्हा आपल्याला त्याची भीती वाटणार नाही. भलं यम आपल्या दारात असेल, परंतु आपल्याला त्याची भीती वाटणार नाही. कारण आपण समजून राहिलो की मी हा नव्हेच, हा देह हा माझा आणि मी हा सर्व माझा पसारा, हे काही माझं नाही. मग मी कोण आहे? सच्चिदानंद स्वरूप. तेथे एक निर्वाण षटक आहे, त्यामध्ये म्हणतात की सोहम म्हणजे मी तो नव्हे, म्हणजे हा देहच्या संबंधाने मी नाही, मग मी आत्मस्वरूप आहे. जसं श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की या आत्म्याचा कशानेही नाश होत नाही, तो कधी नष्ट होत नाही, तो जाळला जात नाही. मग आपण कशाची भीती बाळगायची? आणि मग तिथे ती भीती नष्ट होते. म्हणून येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की समर्थ भेटला काय त्या मागावे, काही मागू नये जन्माचे सांगावे जन्म दुःख. तर त्याला काय सांग, आपलं दुःख सांगत बसू नये. तर काय करावं? ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यात जो आपण हा जीव अडकला आहे, 84 लक्ष योनीचा फेरा सतत सतत घेत आहे, तर या दुःखातून आपली सोडवणूक व्हावी अशी विनवणी सद्गुरूच्या चरणी करावी. तुझी भेटी होता हरली सर्व चिंता. हे सद्गुरुनाथा, तुझी भेटी झाल्यानंतर आमच्या आयुष्यात बदल काय घडला? तर आमच्या अंतःकरणात जी काही चिंता होती ती दूर झाली. कारण आता आम्हाला कळून आलं की आपण कितीही चिंता केली तरी काही फरक पडणार नाही. आपल्या हातात या सृष्टीतली एकही गोष्ट नाही. ना आपल्या आज्ञेनं हा पाऊस पडतो, ना आपल्या आज्ञेनं हा ऋतुचक्र चालतं, ना आपल्या आज्ञेनं हा दिवस रात होते. मग आपल्या हातात आहे काय? मुळात आपल्या हातात आपला श्वासही नाही. मग बाकीच्या गोष्टी निसर्गातील त्या तर पुढच्या. म्हणून म्हणतात की तुझी भेटी होता हरली सर्व चिंता. कळून आलं की आमच्या हातात काहीच नाही, मग आम्ही चिंताच करावी का? तर सर्व साधू संत महात्म्यांनी आपल्याला हेच सांगितलं आहे की आपला स्वधर्म पाळा. आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचिया. माझे तुकोबाराय म्हणतात की जो आपल्या हिताला जागता असतो, जो आपल्या स्वधर्मावर चालतो, ज्याला आपल्या स्वतःच्या कर्तव्याची जाणीव असते, तो धन्य आहे. आणि तुझी भेटी म्हणून आपलं कर्तव्य करत जावं. बाकीच्या गोष्टीत विनार्थक चिंता करण्यात काहीही अर्थ नाही. जेथे नाही वार्ता प्रपंचाची. आणि मग तिथे हा जो प्रपंच आहे, तो आपला प्रपंचाचा जो भाव आहे तो नष्ट होतो. एकदा का समर्थ आपल्या आयुष्यात आला, त्याचा उपदेश आपल्या मनात बाणवला, एकदा का आपण त्या मार्गावरती चालायला लागलो की मग तिथं कुठल्याही प्रापंचिक गोष्टीला कसल्याही प्रकारचं महत्व राहत नाही. मग आपण या सद्गुरूला कधीही काहीही प्रापंचिक गोष्टी मागत नाही किंवा प्रापंचिक गोष्टी बोलत नाही. माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज हरिपाठात म्हणतात की हरी बोला, बसता उठता कांडता जे काही आपण प्रपंच करतो, किंवा माझी जनाबाई म्हणते की दळिता कांडता तुझं स्मरण अनंता. म्हणजे तुला मी सतत आठवण करत राहीन. भलं हा या देहानं हा प्रपंचातील गोष्टी आपण करत असू, परंतु अंतःकरण हे मन सदैव ह्या सद्गुरूच्या चरणी समर्पित राहते. आणि त्यामुळे आपल्याला काय होतं की हा आपल्या अंतःकरणातील प्रपंचाचा भाव नष्ट होतो आणि सदैव हे चित्त ह्या सद्गुरूच्या चरणी समर्पित राहतं. मग तिथं कुठलीही चिंता राहत नाही, सदैव समाधानाची अवस्था राहते. आणि शेवटच्या चरणात श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की गणेशनाथ म्हणे तूची सर्व साक्ष. हे परमेश्वर परमात्मा, एकमेव तूच साक्षी आहेस ह्या विश्वाचा. ह्या जगात जे काही घडत आहे ते सर्व तुझ्या आज्ञेनं घडत आहे. आणि एकदा का हा भाव आपल्या मनात प्रकट झाला की आपला अहंकार एका क्षणात गळून जाईल. तिथं मग आपलं म्हणून काही राहणार नाही, मीपणा राहणार नाही. म्हणून म्हणतात की गणेशनाथ म्हणे तू सर्व साक्ष, तूच एकमेव ह्या सर्व गोष्टीचा साक्षी आहेस. आणि कोण? तर तिथे स्वतःच्या सद्गुरूंचा उल्लेख संत सद्गुरू गणेशनाथ महाराज करतात की सद्गुरू गोरक्ष कृपावंता. हे गोरक्षनाथ, हा तू कृपावंत आहेस, तू माझा सद्गुरू आहेस, तू मार्ग दावला म्हणून मी या जीवनात उद्धार पावलो, म्हणून या भवसागरातून तरू शकलो. एकमेव तुम्हीच असे संत साधू महात्मे आहात की ज्यांच्यामुळे
या जगण्याला महत्व प्राप्त झालं किंवा जगण्याला या नरदेहाला येण्याचं उद्दिष्ट सफल झालं. म्हणून श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज शेवटी आपल्या सद्गुरूला धन्यता देतात. त्यांच्या चरणी समर्पित भाव ठेवून म्हणतात की गणेशनाथ म्हणे तुझी सर्व साक्ष, सद्गुरू गोरक्ष कसा आहे तो कृपावंत आहे. झालेली सेवा श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करून, सर्व संत साधू महात्म्यांच्या चरणी समर्पित करून, तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणी समर्पित करून येथेच थांबतो. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज की जय. गणेशनाथ 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 गणेशनाथ. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज की जय.